अरे एकच पोर आहे तुला एकादशी लग्न करू नको ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजाम करू नाही त्यांना खिचडी करू पण लगीन केलंच त्यानं उतटलं ते सुनच गरोदर निघली मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे शास्त्र सोडलं का दणका बसला मग एकानं मला कीर्तनात विचारलं जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या बंद झाली माझी अक्कल आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात ऐका ओवी कोणती वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण किडा दिव्यावर गेला मेला बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं लग्नाचे पैसे भरून दिला अख्खी रोग घे शंभड्या रोग रोग द्यायला काय हरकत आहे त्या लग्नाला खर्चच नाही असले द्यायला येणे का पण ये काय बघ कुणी माना अथवा नका मानू पण शास्त्र शास्त्र आहे आता लोक पाळीत का नाही गमेंट पंचीरती 1 प्रारब्धाप्रमाणे राहा आणि 3 राग